This is ZPPS Daudgaon. Today we are in class 5th and 6th. We are starting our daily activity, one day, one structure. We took the challenge of taking 100 structures in 100 days. Today is day 14. Today is the day 14. आज आपल्याला काय शिकायचं बघा. ज्याप्रमाणे आपण लाईकचे वाक्य शिकलो त्याच प्रकारचं एक नवीन स्ट्रक्चर शिकायचं आपल्याला. वॉन्ट्स बघा, वॉन्ट WANT, वॉन्टचा अर्थ आहे पाहिजे असणे किंवा एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा असेल तर त्यासाठी आपण वॉन्टचा वापर करत असतो. पूजा लक्ष दे बघा. आता याचं सुद्धा स्ट्रक्चर करत असताना आपल्याला मुख्यतः कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे बघा. हे जे सब्जेक्ट्स आहेत जे आपण लाईकमध्ये वापरलेले आहेत, कॅनमध्ये वापरलेले आहेत, त्यांचाच वापर करायचा आपल्याला. आय, यू, वी, दे, ही, शी, इट आणि नाऊन. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला वॉन्टचा वापर करायचा आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर आपल्याला जी जी गोष्ट पाहिजे ते ऑब्जेक्ट बघा. SVO. यस मीन्स सब्जेक्ट, मराठीमध्ये त्याला म्हणायचं कर्ता. काय म्हणायचं? कर्ता कोण असतो रे? वाक्यामध्ये क्रिया करणारा कर्ता. बघा लक्षात घ्या, वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो कर्ता असतो. आलं का लक्षात? आता हे आहे वर्ब. वर्बला मराठीमध्ये काय म्हणायचं रे? क्रियापद. काय म्हणायचं? क्रियापद. बघा, वर्ब मीन्स क्रियापद, म्हणजे वाक्यामध्ये जी क्रिया होते त्याला वर्ब किंवा क्रियापद असं म्हणायचं आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? की कर्म ज्याच्यावर क्रिया होते. आता या ठिकाणी वाक्यामध्ये काय होणार आहे? काही काही ठिकाणी दोन दोन वर्ब असतात. जसं आता या ठिकाणी वॉन्ट पण आहे आणि प्ले पण आहे. हे दोन या ठिकाणी काय आहेत? वर्ब आहेत. वर्ब हे दोन सुद्धा येऊ शकतात. आता बघा एक वाक्य, मला आंबा पाहिजे. काय वाक्य? मला आंबा पाहिजे. कसं म्हणणार आपण? आय वॉन्ट. व्हेरी गुड. बघा, आय वॉन्ट अ मँगो. मला आंबा पाहिजे. बघा, एक वस्तू आहे जी आपल्याला मोजता येते, त्याच्यासाठी आपण अचा वापर करतो. जसं मला खुर्ची पाहिजे. कोण सांगेल? मला खुर्ची पाहिजे. हा, यस सांगा. मला खुर्ची पाहिजे. I want a chair. पुन्हा एकदा सांगा. I want a chair. शाबास. बघा, या वाक्यामध्ये टू घ्यायचं नाही. टू केव्हा घ्यायचं? ज्यावेळेला दुसरं वर्ब वापरायचं. आय वॉन्ट अ चेअर. मला पुस्तक पाहिजे. कोण सांगेल? मला पुस्तक पाहिजे. मुलींकडे मला पुस्तक पाहिजे. हा सांगा, चुकलं तरी चालेल. I want a book. व्हेरी गुड. स्टँड अप. व्हॉट इज युअर नेम? My name is Sakshi. साक्षी, यू आर सो कॉन्फिडंट. आय लाईक इट. चला, मला वही पाहिजे. कोण सांगत? मला वही पाहिजे. लिहिणं बंद करा. आता लक्ष द्या इकडं. हा सांगा, मला वही पाहिजे. I want to notebook. आय वॉन्ट अ. हा म्हणा. I want a notebook. शाबास. व्हॉट इज युअर नेम? My name is Ansh. व्हेरी गुड अंश. आय वॉन्ट अ नोटबुक. आता मला पाणी पाहिजे असं तुम्हाला मागायचं. कसं म्हणणार? मला पाणी पाहिजे. मला पाणी पाहिजे. जस्ट रेज युअर हँड्स इफ यू वॉन्ट टू गिव्ह द आन्सर. जस्ट रेज युअर हँड्स. मला पाणी पाहिजे. यस, इकडं पाठीमाग. मला पाणी पाहिजे. सांगा. ऑन नाही, वॉन्ट. आय वॉन्ट. ऑन नाही, वॉन्ट. हा Water. हा बघा, या ठिकाणी एक त्याची चूक झालेली आहे. वॉटरच्या समोर अ वापरायचा का? नाही वापरायचा. का नाही वापरायचा? कारण पाणी ही वस्तू आहे का? 1 2 3 असं मोजता येते का? नाही. हा, मग कोण सांगतो इकडं? हा सांगा, कसं वापरणार? मला I want पाण्याला काय म्हणतात? water. I want water. शाबास. आय वॉन्ट वॉटर. बघा, अ मँगो घेतलं पण इथं वॉटरच्या ठिकाणी फक्त म्हणायचं आय वॉन्ट वॉटर. आणि ऑन नाही म्हणायचं. वला का ना वा. आय वॉन्ट. बघा, आय वॉन्ट. बघा, वला का ना वा आणि न जोडलेलं वॉन्ट. आय वॉन्ट म्हणा. आता जर म्हणायचं असेल
की मला क्रिकेट खेळायचं आहे किंवा माझी क्रिकेट खेळायची इच्छा आहे. कसं म्हणणार? मला क्रिकेट खेळायचं आहे. ए लिहिणं बंद कर दादा. हा लक्ष दे इकडं. सांग मला क्रिकेट खेळायचं किंवा माझी क्रिकेट खेळायची इच्छा आहे. हा यस शिवराज. हा दरा ये सांगा. I want to play cricket. शाबास. आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट. बघा इथं टू चा वापर झाला. ज्या वेळेला आपल्याला एखादी कृती करायची इच्छा आहे त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी टू चा वापर करून वाक्य सांगायचं. जसं आय वॉन्ट टू प्ले क्रिकेट. सांगा आता मला अमेरिकेला जायची इच्छा आहे. चला चला इकडं मुलींना जास्त इच्छा दिसायली. विचारूया आपण. हा सांगा मला अमेरिकेला जायची इच्छा आहे. सांगा. I want to go America. आय वॉन्ट टू गो. America. चुकायले ना. कोण सांगत? हा I want to go America. आय वॉन्ट टू गो अमेरिका म्हणली होती का तू? हा येणार नाही याच्यामध्ये. आपल्याला म्हणावं लागेल आय वॉन्ट टू गो अमेरिका. तू म्हणली होती का असंच? हा काय म्हणली होती एकदा रिपीट कर. हा I want to go America. हा आय वॉन्ट टू गो अमेरिका. येस इट्स युअर राईट. इट्स युअर राईट. ओके क्लॅप फॉर बोथ ऑफ देम. हा हा आता एक चेंज मी थोडासा सांगतो या ठिकाणी. मला अमेरिकेला जायचं आहे. बघा आय वॉन्ट टू गो टू अमेरिका. इथं पुन्हा एक टू वापरायचा. बघा मी तुम्हाला सांगितलं नव्हता. पुन्हा एकदा सांगतो. मला अमेरिकेला जायचंय तर काय म्हणावं लागेल? आय वॉन्ट टू गो टू अमेरिका. म्हणा. आता आपल्याला म्हणायचं की माझी झोपण्याची इच्छा आहे. कसं सांगा? माझी झोपण्याची इच्छा आहे किंवा मला झोपायचंय. माझी झोपण्याची आहे. फक्त हात वर करायचं. मला झोपायचंय. हा बघा आता सगळ्यांचे हात वर झालेत म्हणजे सगळ्यांना लक्ष द्यायले. हा माझी झोपण्याची इच्छा आहे. इकडं मुलांकडे येऊ आपण. हा यस सांगा. I want to sleep. शाबास. आय वॉन्ट टू स्लीप. मला झोपण्याची इच्छा आहे. ठीक आहे. आता बघा हे सगळं झालं. आता आपण खाली येऊया. आता एक एक वाक्य मी घेतो ते मला सांगायचं आहे. यस स्टँड अप. सांगा आता मला माझी झोपण्याची इच्छा आहे. I want to sleep. शाबास. तुझी झोपण्याची इच्छा आहे. You want to sleep. ओके. आमची झोपण्याची इच्छा आहे. We want to sleep. ओके. त्यांची झोपण्याची इच्छा आहे. They want to sleep. हा त्याची झोपण्याची इच्छा आहे. He wants to sleep. शाबास. बघा आता इकडे लक्ष द्या. एकदम बरोबर सांगितलं. हिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा बघा ज्या वेळेला ही येईल त्यावेळेला वॉन्टच्या ऐवजी आपल्याला वॉन्ट्स वापरायचे. काय वापरायचे? वॉन्ट्स. बाकी काही बदल नाही. आपल्या लाईक सारखंच आहे. ही शी इट नाऊन येईल. त्याची झोपण्याची इच्छा आहे. ही वॉन्ट्स टू स्लीप. म्हणा. आता तू सांग बरं मला. तिची झोपण्याची इच्छा आहे. She want to sleep. वॉन्ट का वॉन्ट्स? हा पुन्हा एकदा. She wants to sleep. शाबास. शी वॉन्ट्स टू स्लीप. आता इकडे बघा इटचा वापर आपण कोणासाठी करतो? प्राणी आणि वस्तू. आता वस्तू झोपतात का? नाही. पण एखाद्या प्राण्याला झोपायची इच्छा असू शकते. एखादा कुत्रा आहे आणि त्याला झोपायचे तर आपण म्हणू शकतो इट वॉन्ट्स टू स्लीप. काय म्हणू शकतो? आणि एखादा माणूस आहे त्याला झोपायची इच्छा आहे. एखादा मित्र आहे तुमचा, एखादी मैत्रीण आहे तिला झोपायची इच्छा आहे तर आपण म्हणू शकतो. समजा आता रोहिणीला झोपायची इच्छा आहे. कसं म्हणणार? रोहिणी वॉन्ट्स टू स्लीप. बघा अशा पद्धतीने टुडे वी लर्न्ड द स्ट्रक्चर ऑफ वॉन्ट. इन दिस स्ट्रक्चर वी डिवाइडेड द स्ट्रक्चर्स इन टू पार्ट. In first structure, we use want in front of I, you, we, they. We use wants in front of he, she, it, now. बघा बदल छोटाच आहे पण लक्षात ठेवायचं आहे. आय, वी, दे आणि यू यांच्या समोर आपल्याला वॉन्ट वापरायचं आहे. ही, शी, इट, नाउन याच्या समोर काय वापरायचं आहे? वॉन्ट्स. एखादी क्रिया जर करायची इच्छा असेल तर आपल्याला टू वापरून ती क्रिया सांगायची आहे. आणि एखादी वस्तू पाहिजे असेल तर ती वस्तू जशाल तशी वापरा. ती वस्तू मोजता येत असेल तर एका असेल तर वापरा.
बरोबर आहे. आता समजा आपल्याला म्हणायचे की मला आंबे पाहिजे, मला आंबे पाहिजे. कोण सांगतं? हा, इकडे धनश्रीचा आवाज हात पहिल्यांदा आला. मला आंबे पाहिजे, सांग. हा, We want mango. पुन्हा एकदा सांगा. We want a mango. आता आम्हाला पाहिजे म्हणतोय आपण. We want mango. मँगो का? आपण त्याचं 1 मेनी शिकलोय ना. मँगोचं मेनी काय होईल? हा, सांगा. He want. नाही नाही नाही, आम्हाला आंबे पाहिजे. वी वला वेलांटी वी. We want a mango. नाही येणार. हा, यस संध्या. हा, आम्हाला आंबे पाहिजे. We want mangoes. हा, बघा या ठिकाणी मला अपेक्षित काय होतं की ज्या वेळेला आपण वी वापरू त्यावेळेला MANGOS मँगोज, आम्हाला आंबे पाहिजे. बघा आपल्या सगळ्यांना पाहिजे त्यावेळेला एक आंबा जमेल का? GO बरोबर आहे आता. आणि यस, व्हेरी गुड. थँक्यू ओमकार. इट वॉज जस्ट स्पेलिंग मिस्टेक which is corrected by Omkar. We want mangoes. म्हणा. ओके, असा एक बदल आहे. म्हणजे या 1 day 1 स्ट्रक्चर मध्ये वी आर लर्निंग स्ट्रक्चर्स, वी आर लर्निंग डिफरंट टाइप ऑफ सेंटेन्सेस अँड वी आर लर्निंग द हिडन ग्रामर थ्रू दिस ऍक्टिव्हिटी. याच्यामधून आपण लपलेलं ग्रामर सुद्धा शिकत आहोत. Okay, thank you so much for watching audio. Thank you.